नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा रक्षाबंधनवर भद्राची छाया असणार आहे. त्यामुळे आपल्या भावाला आपण राखी शुभ मुहूर्तावरच बांधायची आहे. तर शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणता भद्रा काळ आहे, म्हणजे जो अशुभ काळ आपण म्हणतो, तर त्या काळामध्ये भावाला राखी बांधायची नाही आहे. आणि यासोबतच भावाला राखी खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. कारण बघा, आजकाल आपण फॅशनच्या दृष्टीने जास्त बघतो. मग काय होतं की काही राख्या आपण खरेदी करतो की ज्या बांधल्यामुळं त्याचं काही वाईट परिणाम आपल्या भावाला भोगावे लागू शकतात. म्हणजे त्या राखी बांधण्याचं पुण्य मिळण्याऐवजी त्याचे काहीतरी वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव असतो, जो त्यांच्या प्रेमाचं आणि विश्वासाचं प्रतीक मानला जातो. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला, नारळी पौर्णिमेला आपण रक्षाबंधन साजरं करत असतो. नारळी पौर्णिमा प्रारंभ यावर्षी गुरुवारी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती 28 ऑगस्टला शुक्रवारी सकाळी 9:49 होणार आहे. तर त्यामुळं रक्षाबंधन हे आपल्याला 28 ऑगस्टला शुक्रवारी साजरं करायचं आहे. आणि भद्रा काळ, तर बघा, भद्रा काळ हा 27 ऑगस्टच्या रात्री सुरू होऊन 28 ऑगस्टला सूर्योदयापूर्वीच समाप्त होणार आहे. त्यामुळं यावर्षी रक्षाबंधनाचा दिवस हा भद्रामुक्त असेल. म्हणून 28 ऑगस्ट रोजी जमल्यास तुम्हाला सांगितलेल्या 3.5 तास शुभ मुहूर्तामध्ये राखी बांधायची आहे. तो मुहूर्त पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे. त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर दुसरा देखील एक रक्षाबंधनाचा व्हिडिओ आहे. त्यामध्ये देखील दिवसभरातील 3 मुहूर्त सांगितलेले आहेत. तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. समजा काही कारणामुळं तुम्हाला जमलं नाही, तर दिवसभरामध्ये तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये यंदा राखी तुमच्या भावाला बांधू शकता. भद्रा काळाचा या दिवशी कोणताही अडथळा नसणार आहे. म्हणून 28 ऑगस्ट रोजी कोणताही भद्रा काळ नसून संपूर्ण दिवस तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता. भद्रा काळ का अशुभ मानला जातो? बघा, भद्रा काळ हा शुभ कार्यासाठी अयोग्य मानला जातो. त्यामागे एक पौराणिक कथा पण आहे. शनिदेवाची बहीण भद्रा हिचा स्वभाव रागीट आणि कठोर होता. ती कोणतंही मंगल कार्य जसं की पूजा, यज्ञ किंवा सणाच्या वेळी अडथळे निर्माण करत असे. त्यामुळं देवतांनी विनंती करून तिचा काळ वेगळा ठरवला. त्याला भद्रा काळ म्हणून ओळखलं जातं. आजही असं मानलं जातं की भद्रा काळामध्ये कुठलं पण शुभ कार्य करणं टाळलं पाहिजे, नाहीतर त्याचे वाईट परिणाम जे आहेत, अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून रक्षाबंधनसारख्या शुभ दिवशी आपल्याला राखी बांधताना भद्रा काळ आवश्यक म्हणजे लक्षात घेणं आवश्यक आहे. कारण शुभ मुहूर्तावरच तुम्ही काही गोष्टी केल्या तर त्या गोष्टीचं संपूर्ण फळ मिळतं. तर बघा, हे झालं की रक्षाबंधनाचा शुभ काळ कुठला आहे, कोणत्या अशुभ काळामध्ये राखी बांधू नये. तर रक्षाबंधनामध्ये राखी बांधण्यासाठी सगळ्यात शुभ मुहूर्त जो आहे तो 28 ऑगस्टला शुक्रवारी सकाळी 5:57 पासून ते सकाळी 9:48 आहे. म्हणजे जवळपास सुमारे 3 तास 51 मिनिटांसाठी हा अतिशय शुभ मुहूर्त असणार आहे. आता बघा, रक्षाबंधनला काही राखी खरेदी करताना आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीच्या राख्या बघायला मिळतात. आता बघा, बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या राख्या येतात. मग आपण काय करतो की काहीतरी वेगळं घ्यायचं म्हणून आपण काहीतरी वेगळीच राखी घेतो आणि ती आपल्या भावाच्या मनगटावर बांधतो. तर ही राखी आपल्या भावाच्या मनगटावर बांधल्यामुळं त्याच्या आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम हळूहळू होतात. तर बघा, लहान मुलं वगैरे कार्टूनची राखी घेतात, ते ठीक आहे, आपण एक गंमत म्हणून वगैरे घेतो. पण काही शुभ राख्या, म्हणजे बघा, ज्याच्यावर स्वस्तिक आहे, ओम आहे, गणपती देवांचं आहे किंवा चिन्ह असतात, या शुभ चिन्हांच्या राख्या मनगटावर बांधल्यामुळं शुभ परिणाम होत असतो. आणि अशा राख्या भावाला बांधल्यामुळं त्याच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता जी आहे ती त्याच्या आयुष्यातील कमी होते. आणि काही अशुभ चिन्ह जर असतील तर त्याचा वाईट परिणामसुद्धा आपल्या भावावर होत असतो. तसंच काळा रंग हे नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. तर त्यामुळं काळ्या रंगाची राखी आपल्याला बांधायची नाही. रक्षाबंधन म्हटलं की राखी आलीच, तर शुभचिन्हांच्या राखी बांधा आणि अगदी तुमच्या घरातील पांढरा धागा तुम्ही हळदीत मिसळून
तो धागा जरी हातावर बांधला ना तरी चालेल. शेवटी काय आहे, भाव महत्त्वाचा आहे, तो धागा महत्त्वाचा नाही आहे. त्याच्यामुळं जी राखी तुम्हाला अट्रॅक्ट करते ती राखी तुम्ही घ्या आणि आपल्या भावाच्या हातावर बांधून रक्षाबंधन सुखा समाधानाने आणि आनंदाने साजरं करा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुटलेली फाटलेली राखी जी असते तशी राखीसुद्धा आपल्याला वापरायची नाही. भलेही तुम्ही 5 रुपयाची साधी राखी घ्या, पण ती अगदी व्यवस्थित असली पाहिजे, त्याच्यावर काहीतरी शुभचिन्ह असलं पाहिजे, अशी राखी आपल्याला घ्यायची आहे. आजकाल बाजारामध्ये बघा चांदीची सुद्धा छोटीशी राखी येते. तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची राखीसुद्धा छोटीशी ओम किंवा स्वस्तिक लिहिलेलं असं प्रतीक असलेली राखी घेऊ शकता. जुनी राखी वगैरे पडलेली असेल घरामध्ये तर ती काढून टाका. त्यानंतर तुम्ही देवाऱ्याला तुमच्या गोंड्यांची राखी बांधली असेल मागच्या वर्षी तर ती सुद्धा काढून टाका आणि त्या ठिकाणी नवीन छान प्रकारे आज पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला राखी बांधून घ्यायची आहे देवाला सुद्धा. आता आपण पौर्णिमा पण असते त्यामुळे तुम्ही छान गाड्या वगैरे धुवून त्यांना नवीन आपली छान गोंड्यांची छोटीशी राखी बांधा. त्यानंतर बघा मिठाईच्या बाबतीत पांढरा पेढा किंवा साखर अशा पद्धतीने अशा गोष्टी आपल्याला औक्षणाच्या ताटामध्ये भावाला जेव्हा राखी बांधल्यानंतर गोड पदार्थ खाऊ घालतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचे आहेत. मात्र ब्लॅक जाम वगैरे किंवा डार्क चॉकलेट अशा रंगाच्या मिठाई येतात औक्षणाच्या ताटामध्ये, त्या आपल्याला वापरायच्या नाहीत. तसंच आपण साधी दुधाची बर्फी, मलाई बर्फी, केशर बर्फी, रसमलाई वगैरे अशा छान गोड पदार्थ तुम्ही भावाला औक्षणाच्या वेळेस ताटामध्ये घ्या आणि तेच खाऊ घाला. आपण फॅशनच्या नादामध्ये काही गोष्टी बघत नाही, काही नियमांचं पालन करत नाही आणि मग चुका होऊन जातात. तर या काही गोष्टी आहेत. आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो सण आहे याचं आपल्याला चांगलं फळ घ्यायचं आहे, चांगलं पुण्य कमवून घ्यायचं आहे. उगाचच काहीतरी मग आपल्याकडून चुका होऊन जातात, माहीत नसतं आणि आपण काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला लागतो आणि मग त्याचे नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतात. त्यामुळं तुम्ही यंदा अशा प्रकारचीच राखी नक्की खरेदी करा आणि राखी खरेदी करत असताना या सर्व गोष्टींची काळजी अवश्य घ्या. तर व्यवस्थित साधी सोपी छान अशी राखी घ्या. त्यानंतर शुभ काळ पाळा. रक्षाबंधनासाठी भद्रा काळामध्ये शक्यतो राखी बांधणं जे आहे तर ते टाळलं गेलं पाहिजे. तर रक्षाबंधनाची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. ही माहिती आवडली असेल तर एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांची मनापासून आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूयात अशाच माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.